एकदम मस्त वाटलं. खेळताना मला मजा आल्यावाने झाली. माझं सगळं भात हरण्याची वेळ आली होती. एका गुणाने आम्ही जिंकलो. त्याचाच मला अभिमान आहे आणि आम्ही मुंबईला जावं माझी अपेक्षा. माझ्या महिला एवढ्या जिंकणं खेळल्या आणि त्यांच्या तोंडावरचा आनंद आज बघण्यासारखा आहे. 40 वर्षानंतर कबड्डी खेळली आणि दुसऱ्या महिलांना पण घेऊन येणार कबड्डी खेळायला. त्यानंतर मला आता संधी मिळाली खेळायला. खूप छान वाटलं इथं खेळून आणि अजून खेळ वाटत. वेगळं वाटलं. जसं की मी 10वीत कबड्डी खेळलेली 2002 मध्ये आणि आता माझं रनिंग वय चालू आहे 42 वर्ष. क्षणापूर्ती मी माझ्या 10वीत आहे असं मला वाटलं. खूप आनंद वाटला. मला तर माझ्या शाळेची आठवण झाली. ह्या वर्षी चान्स भेटला, एकदम झकास वाटलं. मला अनुभव नसताना सुद्धा मी या मैदानात उतरले. खूप छान वाटलं. बाया पण असं यायला पाहिजे, करावं की असं नाही घराचं आमचं काम आहे म्हणून आम्ही पण आमचे काय एक टॅलेंट आहे आम्ही दाखवा. सगळ्या महिलांनी असं करावं. घाबरून फाईल करायला हे करा नको की माणूस करायला पाहिजे, पुरुषच करायला पाहिजे असं करून विचार करू नका. तुम्ही तुमच्या मनात असा विचार करा की मी पण पुढे जाऊ शकताय. खूप एक कबड्डी संघामध्ये खेळून खूप आनंद वाटला. खूप छान वाटलं. एक जिद्द भेटली की बाबा आपण हे पुढे पण करू शकतो आणि खरंच खेळायला एक खरंच बरं वाटलं. आज कबड्डीचा टुर्नामेंट होती, त्यासाठी आम्ही भाग घेतलेला. आम्ही खेळलो, आम्हाला छान अनुभव पण मिळाला. शाळेत खेळ होते, त्यानंतर कधी संधी भेटली नाही. त्या या आज कोरो टीममुळे, कोरो संस्थेमुळे या मैदानात आम्हाला कबड्डी खेळण्याचं संधी मिळाली. त्यामध्ये आम्ही खूप आनंद घेतला. जिंदगी है तो हार जीत होती रहती है, कोई बात नहीं, अगली बार जीतेंगे.